मंडळी नमस्कार. भव्य जीवात्मा, आजचा जो काय कार्यक्रम म्हणजे पाटलांनी चालू केलेला आहे, चांगली गोष्ट आहे. कारण नवीन पिढीला थोडं ह्या अध्यात्माकडे वळावं आणि असं सांगितल्याशिवाय पण काही कळत नाही. जसं आपण लहान मुलाला भौतिक शिक्षण देतो बाहेरचं, तसं आपल्या सर्वांना आध्यात्मिक शिक्षण मिळावं. आणि आध्यात्मिक शिक्षण मिळालं तर त्याला कशाची भीती नसते. आध्यात्मिक शिक्षणाला. आणि आम्ही जर भौतिक शिक्षण जरी घेतो असलो तर ते असं होतंय, भौतिक शिक्षण हे किती केले तरी नाशिवंताच आहे. काय थोडे दिवस आपल्याला असं वाटतं की मी माझ्या पायावर उभा राहिलो, सगळ्या गोष्टी झाल्या भौतिक शिक्षणाला, काय डिग्री मिळाली, मला नोकरी मिळाली, सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहेत. पण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर त्याचा पाठीमागचा जर आपण विचार केला तर मानव जन्म हा सहजासहजी मिळत नाही. त्याला अनंत पाप आणि पुण्य ज्यावेळी समसमान होईल, या जीवात्म्याच्या पाठीमागचं जे काय कर्म, मग ते पाप असू दे किंवा पुण्य असू दे, हे समसमान झालं की मग हा मानव जन्म आपणाला प्राप्त होतो. मानव जन्म प्राप्त व्हायला असं काय ग्रंथात सांगितलेलं आहे, पृथ्वी मोलाचं दान देतो म्हटलं तर आपणाला हा जन्म मिळत नाही. जन्म मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मानवाचा वारा. आपण हा जीवात्मा कधी मरत नाही. हा जीवात्मा कधीच मरत नाही. याला हा आत्मा या देहातून त्या देहात, या देहातून त्या देहात, या देहातून त्या देहात, अशी त्याची कालकर्मना अखंडपणे चालू आहे. मग असं वाटतं अज्ञानपणाला, हा माझी बायको, ही माझी बायको, हा माझा मुलगा, हे माझं सगळं कुटुंब. पण बाबा, याच्याही पाठीमागं तुझे बरेच तर असे कुटुंब झालेले आहेत. प्रत्येक योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मानवाचा वारा. मग आता हे सगळं जर आम्ही मागच्याच भावामध्ये होतो आणि आता मानव जन्मामध्ये आलोय, तेही हेच जर आम्ही जर करत बसलो, मागच्या भावामध्ये जे काय केलं अज्ञानपणानं, मागच्या भावामध्ये ज्ञान नसतं. ज्ञान जे असतं हे फक्त मानव जन्मानाचं ज्ञान आहे. आपण आता काय सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जे काय सांगता ते तुमचं आम्ही सांगून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, म्हणजे ज्ञान आहे. त्या ज्ञानानं आणि त्या ज्ञानानं तुमच्या आमच्या या सगळ्या मानव जन्म जेवढं काय पृथ्वी तलावर आहेत, त्या मानव जन्मानं, त्या ज्ञानानं, मानव जन्म घेतल्यानंतर त्या ज्ञानानं आपणात जे काय विकार आहेत, मुळात हा जन्म ओंकारापासून झाला. मग आता ओंकारापासून जन्म झाल्यानंतर जन्म जरी झाला असला तरी तो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी तत्व यामध्ये राबतात प्रत्येकामध्ये. आणि शेवटी काय असतं, हा देह विसर्जनाच्या वेळी ही तत्व सगळी आपापली घेतात. पाण्याला पाणी मिसळतं, अग्नीला अग्नी मिसळतो,
वाऱ्याला वारा मिसळतो, तेजाला तेज मिसळतं. आणि आपण काय करतो या अज्ञानपणानं, हे मी एवढं केलं, हे मी एवढं केलं, आणि सगळं मीपणानं तो अंगावर ओढून घेतो. का तर हे आध्यात्मिक ज्ञान नाही म्हणून अंगावर ओढून घ्यायची पाळी येते. आता बातलांनी सांगितलं, बोजा हा या कर्माचा जो काही बोजा आहे तो भगवंताकडे टाकला पाहिजे. आणि भगवंताकडे टाकायची क्षमता ही या क्षेत्रामध्ये आल्यानंतरच समजते. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काय प्रत्येक गावात जी मंदिर आहेत, स्वतःच्या आपल्या घरामध्ये प्रपंचामध्ये ते वाव मिळत नाही भगवंताचं नामस्मरण करायला. म्हणून आपल्या या भारतीय संस्कृतीत इतकी मंदिरं आहेत. आणि त्या मंदिरामध्ये येऊन मग जिथं काय मंदिरं आहे तिथं काहीतरी आपलं, कारण का त्याच्याही जर पाठीमागं आपण जर गेलो तर मानव जन्म हा तिकडून आमचा सगळा करत आलेला इथं. भारतीय संस्कृतीत जन्म घेणं म्हणजे त्या जीवात्म्याच्या पाठीमागं काहीतरी पुण्य असल्याशिवाय भारतीय संस्कृतीत जन्म घेऊ शकत नाही. आणि जन्म घेतल्यानंतर इथं जे आहे, इथं ऋषी मुनी साधू संत हे आपल्या भारतीय संस्कृतीतच जन्माला आलेले आहेत. आणि त्यांचा वाटा असा कसा आहे तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशी संस्कृती आमची चालतच आलेली आहे. तर या पाठीमागं आपल्या भारतीय संस्कृती जन्म घेणं म्हणजे आपण काहीतरी पाठीमागच्या भावामध्ये काहीतरी पुण्य आपलं संचित असल्याशिवाय आम्हाला परत या मातीत जन्म मिळणं हे संचित असल्याशिवाय मिळू शकत नाही. मग आता हळूहळू असं ज्या त्या गावात मंदिरं, मग तिथं काहीतरी महाराज, प्रत्येकाचा जीवात्मा जरी वेगवेगळा असला तरी प्रत्येकाचं पुण्य कमी जास्ती असतं. कुणाला बाहेरचं ज्ञान असतं आणि कुणाला आध्यात्मिक ज्ञान असतं. मग आता त्यातल्या त्यात आमची भारतीय संस्कृतीमधून आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. महाराष्ट्राची ही संतांचीच भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. मग आता आम्ही त्यांच्या पाठीमागचा आमचा वारसाच आहे तो, आणि आम्हाला तो जपलाच पाहिजे. आणि जर नाही जपलं आणि आम्ही जर नाशिवंताच्याच जर पाठ लागलो, शाश्वताकडे जर नाही आलो, शाश्वत कुठलं तत्व आहे? आत्मतत्व तेवढंच शाश्वत आहे. आणि आत्मतत्व हे इथून जे आपल्या या देहात आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व जर गेलं एकदा की परत मिळत नाही. हे आत्मतत्व एकदा गेलं, या आत्मतत्वाला शोधायला तुम्हाला ज्ञान हे हत्यार आहे. जसं आम्हाला बाहेर लढाई खेळायला जसं हत्यार लागतं, म्हणजे बंदूक असू दे, तलवार असू दे, बाहेरलं म्हणजे ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी युद्ध करावं लागतं. आपल्या पाठीमागं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये युद्ध बरीचशी अशी झालेली आहेत. ही युद्ध बाहेरची झाली आणि आता आमचा देश स्वतंत्र झाला म्हणून का आता आम्ही सुख शांतीत आहे का? आतमध्ये आपण जे काय सुरुवातीला बोललो, हा जन्म ओंकारापासून झाला, अहंकारापासून झाला, या जीवाची निर्मिती अहंकारापासून झाली. हा अहंकार आता आम्हाला घालवायला पाहिजे. त्यावेळी काय म्हणतात संत, आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, जे काय संतांनी सांगितले तेच आम्ही सांगायचं, आम्ही दुसरं काही नवीन सांगू शकत नाही. संतांना किती त्रास झाले, मग ते तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, कितीतरी संत झाले. जेवढे संत झाले त्यांना घराबाहेर काढलं. एवढी ज्ञानेश्वर महिला, आता आम्ही 2 महिने त्यांची वारी करतो, तुकाराम महाराजांची करतो, पण त्यांना देखील लोकांनी, त्यावेळेच्या लोकांनी, कर्मठ लोकांनी मारलं, ज्ञानदेवांना मारलं. ही लढाई सगळी आत पचवायची शक्ती त्यांना होती. हे असं का होतं तर त्यांच्या पाठीमागे अज्ञान आहे.
जनतेचं अज्ञान आहे, पण त्यांचं हा ज्ञानी भैव जीवात्मा आहेत, हे करणारच असं. बघा आता आम्ही किती लहान मुलांना जरी सांगत बसलो तर लहान मुलं दंगा करतात. एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा, मग एका दुसरी काठी घेऊन जरा घेऊन गेलं म्हणजे पळून जातात आणि येतात. असा हा अज्ञानी वर्ग आहे सगळा. आणि या अज्ञानी वर्गातनं आपण या स्वतःच्या आत्म्याची ओळख, स्वतःच्या शाश्वताची ओळख आता आपण करून घेण्यासाठी हा जन्म आहे. बाकीची उसाबर करण्यासाठी जन्म नाही. आणि आम्ही जर बाकीची जरी उसाबरच जर करत बसलो तर आमच्या हातून शाश्वत जाणार आहे. शाश्वत जाणार आहे म्हणजे आमच्या हातून आत्मतत्व निघून जाणार आहे. हे आत्मतत्व एकदा आपण जर निघून गेलं आपल्यातलं जर शाश्वत निघून गेलं तर आपण काय करू शकणार? हा देह इथंच पडणार. हा देह इथंच पडणार म्हणजे आमचे डोळे, कान, हात, पाय, इंद्रिय, अवयव सगळे इथंच पडणार. पण काय होतंय, अज्ञानपणामुळं हा देह माझा, हे सगळं मी केलं, ह्या अज्ञानपणानं हा दिवस सगळं आयुष्य सगळं हेच करत बसतो. आणि म्हणून आणि हे जर घालवायचं असेल तर आम्हाला बाहेरच्या PhD जरी आम्ही केली तरी पण शाश्वताकडे येण्यासाठी त्यांच्यापाशी PhDचं ज्ञान, तिथं शाश्वताकडे यायचं नाही, त्यांच्यापाशी ज्ञानच नाही. तेवढं आमच्या भारतीय संस्कृतीतच आहे. कुठं हाय, पण तिथं नतमस्तक व्हायला पाहिजे, संतांच्या पशी गुडघं टेकायला पाहिजे, त्यांचं चरण रज लावून घ्यायला पाहिजे. मग घेतल्यानंतर हळूहळू हळूहळू जसं काय मगाशी आपण इथं बोललो त्यांच्या सानिध्यात, मग ते तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, कितीतरी आमच्या भारतीय संस्कृतीत संत होऊन गेले, त्यांच्या जर आपण सानिध्यात राहिलो, मगाशी त्यानं हा विषय काढला होता, त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर असं होतंय. हे आता आपण आल्यानंतर कासवाचं दर्शन घेतो. कासवाचं दर्शन काय घेतो? कासव हे सगळे इंद्रिय आपलं ओढून घेतात. मग तसं आपण आपली सगळी इंद्रिय ओढून घ्यायची सवय संतांच्या पशी बसलं म्हणजे मिळते. आणि संत जसं आई वडिलांच्या पशी जर बाळ बसले तर त्याला काय कशाची चिंता लागत नाही. आई वडिलांच्या पशी जर लहान मुलं बसली तर त्याला कशाची चिंता करत नाही, सगळं संरक्षण आई वडील करतात ना त्यांचं. तसं या कासवाची पिलीने जर इकडे तिकडे फिरत असली तर ती कासवीन काय करते, त्या मुलांच्याकडे असं जर बघितली नजरेनं तर त्यांचं पोट भरते, जेवायला लागत नाही. कारण कासविनीला दूध नाही, नुसता नजरेनं ती भरवतात तोंड, त्यांचं नजरेनं सगळे भरवते, नजरेनं त्यांना तृप्त होत्यात. तसं आपण आमचा काय असा विषय असतो, अज्ञानपणानं आमचा असा विषय असतो, मोठ्या पुनापाशी तरी राजापाशी बसलो आमचे सगळे प्रश्न मिटतील. मग तो खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, काय असेल ते वर ग्रेडपर्यंत सगळे. या सगळ्या गोष्टी जर आम्ही तिथं जरी बसलं तर आत्म्याविषयी ज्ञान त्यांच्यापाशी मिळणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांचं जे काय आम्हाला शिक्षण मिळेल ते नाशिवंताचंच मिळेल, शाश्वताची मिळणार नाही. म्हणून शाश्वताचं मिळायचं असेल तर आम्हाला संत संगतच हवी. आणि संत संगत धरली नंतर मग संत संगतीत बसल्यानंतर आता आपण कसा मगाशी दृष्टांत घेतला, कासविनीच्या जवळ बसणं म्हणजे कशी मुलांची वाढ होते, तसं संत संगतीत आपण सगळेजण बसलो तर असा एक भास होतो अज्ञानपणानं, तिथं बसून काय आम्हाला मिळणार आहे. तुकाराम महाराजांना काय त्रास झाला, ज्ञानेश्वर महाराजांना काय त्रास झाला, किती संत चोकामेळा म्हणा, नामदेव म्हणा, किती त्या लोकांनी इथं आता भजन करत राहिले तरी इथं करू नका म्हटले, मागं करा. नामदेवांना काय म्हटले त्यावेळेच्या काळातल्या लोकांनी, मागं करा, देवाच्या मागं करा. मग देवाच्या मागं करतो म्हटले, काय अडचण नाही, मूर्ती तिकडे फिरली, किती ताकद आहे बघ. मग आता आम्ही काय करतो, आम्ही
नाशिवंताकडेच बघतो, शाश्वताकडे यायला बघत नाही. मग शाश्वताकडे यायचं असेल अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्मुख झाल्याशिवाय शाश्वत भेटत नाही. शाश्वत भेटायला काय पैसे द्यावे लागत नाही. का तर आता आपण मगाशी काय बोललो, पृथ्वी मोलाचं दान देतो म्हटलं तर जन्म मिळत नाही. आणि एवढा जन्म आम्हाला मिळालेला असताना आम्ही असं उदास का, चेहऱ्यावर चिंता का आम्हाला? मानव जन्म मिळालाय ना. इतकं आतमध्ये अखंड सागर आहे. सूर्य या पृथ्वीवर आहे, या सूर्यापेक्षा देखील तेज आतमध्ये आहे. हा पृथ्वीला हा सूर्य उगवल्यानंतर सगळा उजेड पडतोय, त्याच्याही पेक्षा मोठा आत्मा आहे ना आपल्यामध्ये. नाही आम्हाला सवय तिकडे बघायची, आम्हाला बाहेरच बघायची सवय. का बाहेर बघायची सवय? तर आजपर्यंत हा जीवात्मा प्रत्येक भावातनं फिरत आलेला आहे आणि त्याला ती सवय आता देखील जाते. आणि ती सवय जर घालवायची असेल तर आम्हाला संत चरणच धरायला पाहिजे. संत चरण धरल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. आम्ही खातो पितो सगळ्या गोष्टी बरोबर आहे, देहभरणी करतो, तृप्त होतो, चड्डू मारतो, रात्री आता या टायमाला झोपली, सकाळी उठतो, आता फ्रेश झालो म्हणतो. ह्या सगळ्या देहाच्या गोष्टी आहेत. पण हा जीवात्मा अनंत कोटी अनंत भव फिरत आलेला आहे. आणि आताही तो फिरत आहे. तो कसा फिरत आहे? असा फिरत आहे, असा फिरत आहे. सारखा असा ध्वनी चालू आहे ओंकाराचा. पण हे जे काय आमचं खर्च पडतं, हे जे खर्ची चाललंय, बाहेर पडणार हे 12 बोट जे खर्च चाललंय ते सगळं फुकटच चाललंय. ही शक्ती सगळ्यांची वाया चालली. हे इकडं बघणं, हे इकडलं ऐकणं, इकडलं खाणं, हे बरोबर यात मीठ कमी पडलं, चटणी कमी पडली, आम्ही यातच आहे. फक्त आम्ही इंद्रियांचे चोचले पुरवत बसलो. इंद्रियांचे चोचले पुरवून आम्ही इंद्रियांचे चोचले पुरवत बसलो. फरं म्हटलं का त्यांनी कधी इंद्रियाने? असे किती भाऊ तुम्ही, चंद्र सूर्य या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तुम्ही त्याला खायला घालत आलेलाच आहे. सूर्य समुद्र संपलेला आहे पिऊन पिऊन. सगळ्या झाडाचा जेवढी वनस्पती तेवढी खाऊन संपलेली आहे. आता बी आणि कोणाची 40, 50, 60, 70, 80 वर्षे झाले असतील ते बी आणि धान्य खातच आहे. फुरं म्हटलंय का? फुरं म्हणत नाही तर आम्हाला सवय लागलेल्या नुसता बाहेर बघायची आणि खर्च करायचं. ह्याला आत ठेवायची शक्तीच आपल्यापाशी नाही. आणि ती ठेवायची शक्ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, गुरु मिळतात भरपूर. भारतात जरी आपण असलो तरी गुरु भरपूर आहेत, पण सद्गुरू पाहिजेत. जन्म मरणाचे फेरे चुकवणारे सद्गुरू. बाकीचे गुरु बरेच आहेत. आता हे आमचे आपली मालिका चालत आलेली आहे. काजीनाथ गुरु, मच्छिंद्र गोरक्ष गैनी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, ही जी काय चालत आलेली आहे त्या मालिकेतला आपला गुरु असावा. आणि बाकीचं जे काय असतील एवढं लक्षात घ्या, अंतर्मुखी बघणं आणि स्वतःच्या स्वरूपाला ओळखणं. आणि त्या स्वतःच्या स्वरूपात ओळखून आपण जर आपण बसलो एका जागी, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. मग हे सगळ्या गोष्टी अशा काय जादूसारख्या होत नाहीत. आम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही सगळेच डायरेक्ट काय डिग्री म्हणून जायत नाही, पहिलीपासून जातो. पहिली, दुसरी, तिसरी, प्राथमिक अवस्था, माध्यमिक अवस्था, उच्च अवस्था, महाविद्यालयीन अवस्था, मग डिग्री.
या जशा बाहेरल्या गोष्टी आहेत तसं आतमध्ये देखील आपले, जसं आपण बाहेर डिग्र्या घेतल्या तशा आतमध्ये देखील त्या डिग्री आहेत. आपण अभ्यासाला बसल्यानंतर म्हणजे महाराजांच्या बरेच दिवस सान्निध्यात असलं पाहिजे असं एकाएकी जाऊन होत नाही. कारण हे काय होतंय, हे 12 बोटं बाहेर येतं, हे खर्च पडतंय आणि मैथून समय 18-20 बोटं जाते. हे सगळं आयुष्य खर्चित चाललंय, आयुष्य खर्चित चाललंय. याला आत घातलं पाहिजे आणि आत घालून, आत ह्याला, हे येत्याला हे आत घालून त्याच्याशी आपण इथं युद्ध करायचं आहे. आत बाहेरचं तर पाठीमागं सगळं पाठीवर टाकून गेलंच पाहिजे. शेजारी असतो, जमिनी शेजारचा असो, घरा शेजारचा असो, रस्त्याचा असो, चूक नसताना बी तो माझ्यावरच चूक घालतो, हे सगळं पाठीवर घ्यावं लागतं. आणि परत रात्री युद्ध करायला पाहिजे हे आतल्या लोकांशी. कारण हे कडसनं आलेलं आहेत. कितीतरी वर्षे, कितीतरी भव ही आपणाला मातीत घालतच आल्यात आणि आता आम्हाला ज्ञान या भवात आहे. या भवात या ज्ञानाचा जर आम्ही नाही उपयोग करून घेतला तर तो कधी करणार? मग त्याला अभ्यास करायला पाहिजे, नाम जपायला पाहिजे. आणि हे नाम गुरु कसं सांगतील त्या पद्धतीने जर आपण जपून गेलो, गुरु कसे सांगतील, जसे का गुरुजींनी आम्हाला शाळेत अभ्यास सांगितला तसा जर चतुर विद्यार्थी जर घेत गेला आणि घरी येऊन अभ्यास करून जर घेऊन गेला, छान आज मुलगा बघा एवढा तेवढ्या सगळ्या 50 विद्यार्थी आहेत या पटामध्ये, एवढ्यानं अभ्यास करून आपली प्रश्न उत्तरं वहीमध्ये काढून आणलाय, त्यांच्या मनात बसतो बाहेरच्या शिक्षणामधला. तसं सद्गुरूंच्याकडे आपण अनुग्रह घेतला पण त्याचा अभ्यास पण केला पाहिजे. आणि हे बाहेर येत्याला हे सगळं आत ढकलायला पाहिजे. आणि आत ढकलल्यानंतर जसं काय आपल्या आईच्या पोटामध्ये हा गर्भ होता, भगवंताचं नाम जपत होता, बाहेर आल्यानंतर हे सगळं त्याचं बहिर्मुख झालं. डोळं बघायला लागलं, कान ऐकायला लागलं, रसनेंद्रिय हे गोड आहे, ह्याला आंबट आहे, ह्याला हे कडू लागतं, हे खरट आहे, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर नव्हत्या. तो त्या भगवंताच्या अमृतावर तो जीवात्मा जगला होता. आतमध्ये त्याचं नामस्मरण चालू होतं. आतमध्ये त्या जीवात्म्याचं 7व्या महिन्यात जीव भरतो. 7व्या महिन्यात जीव भरल्यानंतर त्याला जो का अभ्यास चालतो तो भगवंताच्या नामस्मरणावर चालतो. आणि बाहेर आल्यानंतर हे सगळं त्याचं 2 महिने 3 महिने, जसं काय त्या बाळाची 4 महिने 6 महिने जर हा जो का अभ्यास चालत होता शाफ्ट इथून, हा जीवात्मा इथून हा खाली उतरला, त्याची उतरण्याची क्रिया इथंपर्यंत आहे. म्हणूनच पांडुरंगाने कमरेवर हात ठेवलाय. हितनं खाली मी नाही, हितनं वर आहे. मग हितनं यायचं असेल इकडं तर ह्या सगळ्या गोष्टी देखील आपण पत्ते पाळायला पाहिजेत. इथनं वरच आपण सगळं काय करायचं असलं तर करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी करत हे होत नाही. त्याला ह्या सगळ्या गोष्टी अंतर्मुख जर करायच्या असतील तर त्याला आपल्या अंगी वैराग्य पण बांधलं पाहिजे. आणि जर वैराग्य जर आपण जर काय पाळलं नाही आणि सगळ्या गोष्टी जर मोकळ्या सोडल्या तर आम्ही इथं आणि 17 वर्ष जरी येऊन बसलो तर आम्हाला इथं काय त्याचं ज्ञान येणार नाही. आणि आपण अंतर्मुख झालं पाहिजे. आणि अंतर्मुख झाल्यानंतर हळूहळू हळूहळू तुम्हाला त्याचे दाखले येतात. दाखले येतात म्हणजे कसं होतंय, जसं काय आता सीता पळवून नेली होती रावणानं आणि ती अशोकवनामध्ये ठेवली होती. आणि त्यावेळी त्याची बघायला कोण गेलं, हनुमान त्याचा शोध घ्यायला गेला. आणि शोध घ्यायल्यानंतर जागी जे काही अलंकार टाकले होते ते अलंकार परत ते अलंकार घेऊन आणि सीतेपाशी हनुमान गेले आणि ते टाकले वर झाडावरनं खाली. हे कसं काय माझ्यापाशी आले? म्हटले हे आमच्या मालकांचं आहे अलंकार, हे आमच्या मालकांचा अलंकार आहे. म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये आला म्हणजे तुम्हाला स्वानुभव येतील. मग त्या स्वानुभवानंतर समजा एखादी परीक्षा चालू मला आता एवढं मी काय केलं नाही, अभ्यास केला नाही तर मला 60-70% मार्क पडला नाही, अभ्यास केल्यावर मी 100ला जाईल. असा जसा माणसाचा त्याच्यावर विश्वास बसतो तसं हे आपण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्याचा विश्वास दृढ होतो. आणि विश्वास बसल्यानंतर मग
काय होतंय, हळूहळू हळूहळू आपण आत बघतो. त्याला हे आहे बघा, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि स्वतःची आत्मप्रचिती. या तिन्हीची सांगड घालत जसं आपण बाहेर जातो कुठलं तरी काम करायला, कुठला तरी आपला असतो माणूस विश्वासू, त्याच्यापाशी जाऊन त्याच्याशी आम्ही विचारविनिमय करून कुठल्या तरी गोष्टीला, कार्याला हात घालतो बाहेरच्या. तसं इथं आपण इकडं आलो तर आपण सद्गुरूंशी, महाराज एवढं असं झालं, मला ह्या दृष्टांत झाला, मला हा दृष्टांत झाला, छान छान छान. इथून पुढं आपण जर म्हणजे माझ्या अभ्यासाची प्रगती चालू आहे. ज्यावेळी तुम्हाला काय ते दृष्टांत येऊ लागतील त्यावेळी तुम्हाला थोडासा आधार वाटतो त्याचा, आणि मग तो आधार घेत आपण जर चालू राहिलो तर आपण कसं होतंय, शेवटी काय त्याचा मतितार्थ काय घ्यायचा आहे, आपणाला जर ते मिळायला लागलं, त्यातलं स्वानुभव यायला लागले तर आपला विश्वास दृढ होतो. आणि विश्वास एकदा दृढ झाला, जसं आपण बाहेरची व्यक्ती व्यसनाधीन झाली, त्याला नसलं तर चालत नाही, जरा उतरलं की चालत नाही आणि टाकून येतं, तसं अंतर्मुख बघा व्हायची जर सवय आपणाला लागली तर बाहेरचं आपोआपच बंद होते, कमी होतं त्याला. कारण का, आपण जे बघतो ते शाश्वत बघतो आणि बाहेरचं आहे ते सगळे नाशिवंत आहे. मग आपण शाश्वताच्याच पाठ लागायला पाहिजे. आणि आता जर आपण शाश्वताच्या पाठ नाही लागलो तर काय काळ आम्हाला काय सांगून येणार नाही. काळ, आम्ही घराकडे जातो हे काय माहीत नाही, काळ काय कोणाला सांगून येत नाही. म्हणून आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे, त्याच्याशी काहीतरी आपलं पाठिंबाचं संचित आहे. म्हणून आपण जे काय काम करू दिवसभर, काय सांगितलंय शास्त्रामध्ये, रात्र ही साधकासाठी आहे आणि दिवस हा बद्धासाठी आहे. काम करा, दिवस मग काय करायचं ते करा, पण त्याच्यासाठी, कशासाठी, आत्म्यासाठी आपल्या, त्याच्यासाठी आपण 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं, तास, 2 तास, 3 तास शाश्वतासाठी वेळ घालवलाच पाहिजे. आणि मग हे बोजा सगळा हा बोजा सगळा पाठीमागं टाकावा लागतो. मग बोजा हा पाठीमागं आपण जर टाकत गेलो हळूहळू, पूर्वी होताच तो चालू, पण बाहेर आल्यानंतर बंद झाला, हे 10वे द्वार बंद झालं. या 10वे द्वाराला आपण परत 10वे द्वाराला आपण जायचं आहे. आणि त्या परत 10वे द्वाराला गेल्यानंतर हे जे काय 36 मणके आहेत आपले, प्रत्येकाच्या पाठीमागं 36 मणक्या आहेत पाठीला. त्या 36 मणक्यात प्रत्येक जागी 3-3 मणी आहेत. 36 त्रिक 108. 108 मण्याची माळ आपण अशी कायमपणे जर जपत राहिलो तर आपला बाहेरचा संपर्क तुटणार आहे. बाहेरचा संपर्क तुटला आणि आतला संपर्क चालू झाला की त्याची गुढी लागते आम्हाला. आणि बाहेरचा संपर्क काय होतोय, बाहेरचा संपर्क आम्ही घेणं आणि देणं जर आपलं चालू असेल तर काय होत्यात, आपणाला आपल्या चित्तामध्ये लाटा तयार होतात. आपल्या चित्तामध्ये, हृदय आकाशामध्ये घेणं देणं चालू असल्या म्हणजे काय होतात, लाटा तयार होतात. लाटा, समुद्राच्या लाटा कशा तयार होतात तसे इथे ह्या सगळ्या लाटा तयार होतात. आणि लाटा तयार झाल्या म्हणजे ते काय होतंय, जसं आम्ही एका बालडीत पाणी हात घातलं की किंवा एक खडा टाकला की ते पाणी खळबळतं. पाणी खळबळल्यानंतर त्याचा जे काय पाणी त्या बालडीत किंवा या नदीत किंवा तलावात त्या झाडाचं
झाड दिसतं, सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, कुठं पाण्याच्या पात्रात दिसतो. का दिसतो तर तिथं पाणी शांत असतं म्हणून त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं आणि ते प्रतिबिंब त्या पाण्यात प्रत्येकाला दिसतं का नाही, बारडीत असो, तळ्यात असो, कुठेही असो. आणि तेच जर पाणी खळवळलं तर ते प्रतिबिंब दिसत नाही. मग आता आमचं काय होतंय, हे सारखं आमच्या लाटा घेणं आणि देणं चालू आहे. आणि हे घेणं देणं आमचं बंद व्हायला पाहिजे. आपण कधीतरी म्हणतो बघा विकासांना, नाही दिली कवडी दमडी बाई मी विकत घेतला श्याम. मग हा श्याम तुम्हाला मिळालेला आहे. पृथ्वी मोलाचं दान देतो म्हटलं तर जन्म मिळत नाही. हा जन्म तुम्हाला आम्हाला मिळालेला, याची किंमत आम्ही करत नाही. आम्ही काय झालोय, नाशिवंताच्या पाठ लागलोय. नाशिवंतामध्ये आम्हाला सुख भेटेल, आम्हाला शांती मिळेल असे आमची भावना दरड घट्ट आहे. पण आपण या बाहेरच्या सुखात आम्हाला शांती मिळत नाही. का तर तेही नाशिवंत आहे, समोरचं दिसतंय तेही नाशिवंत आहे आणि हे देहही नाशिवंत आहे. आणि हा देह जाणार आहे आणि पुढचाही देह जाणार आहे. जायाच्या अगोदर आपण शाश्वताची वाटचाल धरली पाहिजे. हेच आमच्या भारतीय संस्कृतीत जन्माला यायचं महत्भाग्य आहे. आणि हे जर नाही समजलं तर इथं आमच्या भारतीय संस्कृतीच्या शास्त्राप्रमाणे 84 लक्ष जीव येऊन मोकळे आहे. पाहिजे तसं फिरावं. कधी मिळेल, कधी परत मानव जन्म मिळेल याची कोणीही गॅरंटी सांगू शकत नाही. जसा एका दुसरा समुद्रात खडा पडला हिरा, तर तो आपण हुडकायला त्याला काय किती कष्ट गेलं तरी तो खडा मिळत नाही. तसा हा एकदा मानव जन्म या देहातून, हा आत्मा या देहातून गेला, या मानव जन्माच्या देहातून एकदा आत्मा बाहेर पडला, परत या गोष्टी घडत नाहीत. म्हणून या आत्म्याला आपण ओळखलं पाहिजे. आत्म्याला ओळखल्यानंतर मग आपल्या सगळ्या गोष्टी शांत होतील. मग काय होतं, त्याच्यावर बरंचसंच अभंग आहेत. सगळ्या गाठी आपल्या सुटतात त्या मोह निद्रेच्या, मोहाच्या, राग द्वेषाच्या गाठी प्रत्येकाच्यात आहेत. प्रत्येकाच्यात अशा घट्ट बांधून ठेवलेल्या आहेत. पण त्याला काय करायला पाहिजे, या उलट नामानं त्या गाठी विरघळायला पाहिजेत. तर मगाशी सांगितलं बघा, त्यांनी आमच्या धीरज पाटलांनी सांगितलं, स्वयंपाक घरात सगळं साहित्य आहे, घरात सगळं साहित्य आहे आणि आम्ही ते स्वयंपाक तो करत नाही आणि तसंच झोपतो. काय ते भाजी आहे, चटणी मीठ काय सगळ्याला, तेल आहे, गॅस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आम्ही त्या करत नाही. आम्ही तसंच झोपतो आणि त्यामुळं आम्हाला झोप बरोबर लागत नाही. तसं यामध्ये इथं सगळं आहे, पण तो स्वयंपाक आपण इथं करायला पाहिजे. हे स्वयंपाक करण्यासाठी जन्म आहे. इथं काय द्यावं घ्यावं लागत नाही, काय पैसे द्यावं लागत नाही. बाई मी नाही दिली कवडी दमडी बाई मी विकत घेतला श्याम. हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल अभंगमध्ये लाग. आयुष्याचे सर्व श्वास मी भगवंताला अर्पण केले. हे सगळे श्वास भगवंताला अर्पण केले पाहिजेत आणि प्रत्येक वृत्ती भगवंताच्या चरणावर आपण आपली लीन केली पाहिजे. मग आता ती भगवंताची वृत्ती एक 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 अशी जर वृत्ती जात असताना पहिला मार्ग लागतो प्राण आणि अपान या दोन्हीची एक वाक्यता होते. प्रत्येकांच्यामध्ये प्राण आहे, प्रत्येकांच्यामध्ये अपान आहे. या दोन्हीची एक वाक्यता झाल्यानंतर ते दोन्हीही प्राण खाली आपल्या गुदद्वार आणि लघवी संडासच्या मध्ये जे काय 4 बोटाचं अंतर आहे तिथं मूलाधार चक्र आहे. त्या मूलाधार चक्रावर तो प्राण आणि अपान हे जीव येऊन तिथं थांबतात आणि मूलाधार चक्रावर आल्यानंतर तिथं गणेशाचं दर्शन होतं.
आणि मूलाधार चक्रानंतर मूलाधार चक्रावर आल्यानंतर 2 नंबरला स्वादिष्टान चक्र आहे. स्वादिष्टान चक्रावर प्राण आल्यानंतर तिथं तुम्हाला ब्रह्मदेवाचं दर्शन होईल. नंतर हा प्राण नाभी कमळात येईल. नाभी कमळात आल्यानंतर तिथं विष्णूचं दर्शन होईल. आणि नाभी कमळातून वर आपण जर अभ्यासाची ग्रेड अशी वर चढवत 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 जर गेलो तर मूलाधार, स्वादिष्टान, अनुवद चक्राला येईल. अनुवद चक्रावर आल्यानंतर तिथं शंकराचं दर्शन होईल. आणि विशुद्ध चक्रावर आता आला, परत प्राण विशुद्ध चक्रावर आला. विशुद्ध चक्रावर आल्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन होईल. आणि विशुद्ध चक्रावर प्राणाने आपण आले की आज्ञाचक्र ते 2 पाकळीचं आहे. आज्ञाचक्र हे 2 पाकळीचं आहे. आज्ञाचक्रावर आल्यानंतर हा प्राण आणि आपण सहस्त्रदलावर येईल. तिथं महादेवाचं दर्शन होईल. या गोष्टी सगळ्या आपल्यापाशी आहेत. ह्या मोफत आहेत, ह्याला काही द्यावं लागत नाही, घ्यावं लागत नाही. पण तिकडे चित्त आपलं इकडे पाहिजे. नुसतं असं करून चालणार नाही. जसा काय शाळेत विद्यार्थी असतो, काय दिवसा काय सांगित उद्या बाबा ह्या तुम्ही काढून आणा, हा एवढे गणित किंवा हे प्रश्न उत्तर, या सगळ्यांची प्रश्न उत्तर काढून आणा म्हटल्यावर जो जसा जीवापाठ मला जरी नाही कळलं तरी आई वडिलाकडे जाऊन हे मला काढून आणाच म्हटलं म्हणून त्यांच्याकडनं थोडासा अभ्यास करून घेऊन जातो. तसं आपण हुशार पाहिजे, मुमुक्षू पाहिजे, साधक बनायला पाहिजे, मुमुक्षू बनायला पाहिजे. आणि हा अभ्यास आपण रात्रंदिवस केला पाहिजे. म्हणूनच आपण सारखं का म्हणतो, आम्हा संत का म्हणतात, आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. आणि हे काम चालत असताना, हे काम प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीवात्मा असं करत असताना बाहेरच्या गोष्टी तुम्हाला परीक्षाला सगळ्या तयार राहणार. संतांचं फार हाल झालेलं आहे, तरी पण त्यांनी दैवगण, हे नाशिवंताचं लोक आहेत, नाशिवंतात तेही नाशिवंत आणि आम्हालाही तिकडे नाशिवंतात ओढवतात. त्यांची ती काय मनावर घेत नव्हतं. तसं आपण देखील या गोष्टी मनावर या आपल्या घेऊन चालत नाहीत. हे असंच चालणार. त्यावेळी पण चाललं, तुकाराम महाराजांच्या वेळी बी चाललं, सगळ्या संतांच्या वेळी असंच चाललं. आता पण हे असंच चालणार. इकडं लक्ष देऊन चालत नाही. इकडं जर लक्ष दिलं तर इकडलं लक्ष विचलित होते. म्हणून आपण घरातल्या लोक सगळे तुमच्या सगळे विरोधात होतील, त्याच्याशी आपण काय संबंध नाही. या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या चित्तात बनवायला पाहिजेत. आणि मग प्रत्येक चक्रावर, ही 7 चक्र आहेत, या 7 चक्रानंतर या प्रत्येक चक्रावर 1,08,000 वृत्ती अर्पण व्हायला पाहिजेत. प्रत्येक चक्रावर 1,08,000 वृत्ती अर्पण व्हायला पाहिजेत. त्यावेळी आमचा जो काय आजपर्यंतचा जो काय भाग आहे, कुठला भाग, हा अधोमुखी भाग आहे. आम्ही तुम्ही हे जे सगळे आहेत, कोण अजून नसतील मला वाटते लग्नाचे, काय थोडे लग्नाचे असतील, काय करून घेणार असतील. पण आता ते काय, ही चक्र 7 चक्र नुसता ही खाली वाहणारी आहेत. आणि ती 7 चक्र, प्रत्येक चक्रावर 1,08,000 ज्यावेळी वृत्ती होतील त्यावेळी ते अधोमुखी चक्र ऊर्ध्वमुखी होईल. मग ते सुरुवातीचं 6 पाकळ्या, 8 पाकळ्या, 10 पाकळ्या, 12 पाकळ्या, 16 पाकळ्या आणि आज्ञा चक्राच्या 2 पाकळ्या आणि शेवटचं 7वं चक्र आहे ते सहस्त्रदलाचं 1000 पाकळीचं आहे. या सगळ्या चक्र आपण अशी नीट करायची. ही जशी अधोमुखी धावतेली आहेत ती ऊर्ध्वमुखी करायला पाहिजे. त्यावेळी हनुमान काय म्हटलं, 7 चक्र एक ताडात, एक ताटात म्हणजे एक रेषेत येतील.
ही 7 चक्र एक रेषेत येतील, तो माझा स्वामी आणि तो माझा राम, हनुमानाने सांगितलं. हे प्रत्येकाचं काम आहे. आपण हे सगळे हनुमानच आहोत. पण आता आपण भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे याच भावामध्ये. याच भावामध्ये जर भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल आम्हाला, तर आम्हाला सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. काय पाळल्या पाहिजेत? बहिर्मुखी आहे हे अंतर्मुखी व्हायला पाहिजे. बाहेरचं सगळं गोड दिसतं, फसतं, फसतं काय बघायला परीक्षा आहे. हे सगळा साधक तो चतुर पाहिजे. काय होतं? आकाशात ढग भरपूर आहे, आकाशात ढग भरपूर आहेत, किती पाऊस पडतोय काय असं वाटतं, पण त्याची सूर्याला काय बाधा नाही, काही देखील होत. एक वाऱ्याची झुळूक आली, काय अंधार होतं मगाशी भरपूर, पण काय नाही, गेलं सगळं, वाऱ्यानं उडून गेलं. आणि असं होतंय बघा, आता श्रावण मासे हर्ष मानसी, सर येते आणि ऊन पडतं, आणि सर येते ढगाळ होतंय आणि ऊन पडतं. मग सूर्याला काही त्याची बाधा नाही. तसं आपण, तुमची परीक्षा आहे इथं, या परीक्षेत आपण आपली जिद्द सोडायची नाही. आपली जिद्द सोडली की मग आपणाला जाणारा जो काय मार्ग आहे तो सापडत नाही. जसं एखाद्या वेळेला तर नदीकडेला शिकारी बसलेला असतो, असा धरून बाण म्हणा किंवा बंदूक घेऊन, त्याची नजर असते माशाकडे. मग इथं ह्या रस्ता आहे असा जाणारा, तिकडं मिरवणूक चालल्या, काय लग्नाची वरात चालल्या, तो शिकारी असतो ते तिकडे बघत नाही, हे कुणाचं लगीन आहे, कुणाची वरात आहे, कुणासाठी मिरवणूक आहे, कोण निवडून आलं, तो बघत नाही तिकडे. मला त्याच्याशी आवश्यकता नाही, मी ज्या कामाला आलोय तेच करायला. त्यावेळी त्याला शिकायला. तसं आपण बाहेरच्या जगताकडे लक्ष देऊन या गोष्टी होत नाहीत. आपण हा बाण धरलाच पाहिजे, आणि तो बाण 7 ताळ एक रेषेत आपणाला आणायचेच आहेत. त्याच्यासाठी आपणाला रात्रीचा दिवस करावा लागतात. म्हणूनच संत काय म्हणतात, आम्हाला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. हे तुम्हाला आज नाही, जरी 4 भाऊ आणि जन्मून मरून जरी आला मानव जन्माला कदाचित, तर हे तुम्हाला युद्ध तुमचं तुम्हाला करावंच लागणार आहे. यात वादच नाही. ते बघू करू, कारण संख्या जास्त ती आहे. उद्याचं कोण बघितलं? आता खा पे, उद्याचं कोण बघितले? अशी संख्या जास्त आहे. मायेचा प्रभाव मोठा आहे, बहिर्वृत्तीचा प्रभाव मोठा आहे, आणि आपण निघालोय कुठं? अंतर्दृष्टीकडे चाललोय. मग अंतर्दृष्टीचं आणि बहिर्दृष्टीचं पटणार कसं? तर आपण जी शिकार धरलेला आहे ती शिकार आपण ती केलीच पाहिजे. कशाची शिकार? शाश्वताची शिकार. ती शाश्वत आताच या भावामध्ये आपण बघितलं पाहिजे, आणि त्या उजेडात आपण राहिलं पाहिजे, शाश्वताच्या उजेडात. आता आपण काय म्हणतो, मी डोळ्यानं बघितलं खरं आहे की, मी कानानं ऐकलं खरं आहे की, सगळं खोटं आहे तुमचं. कानही खोटं आहेत, डोळेही खोटं आहेत, आणि खरं असते तर ते इथून गेले असते, ते इथंच पडतात नाही, ते मातीच होते त्यांची, आपण त्याला धन देतो, कोण पुरतो. पण शाश्वत गेलं ना. मग शाश्वत आहे तोपर्यंत आपण बघितलंच नाही ना. ज्ञानदेव काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, त्यांनी शाश्वत बघितलं, मागे पुढे उजेड. त्याच्यासाठी अभंग इथं ते आता आपले इथे म्हणणारी माणसं नाहीत. मागे पुढे उजेड, शाश्वताचा उजेड. त्याला सूर्याचा उजेड हो लागत नाही, किंवा चंद्राचाही प्रकाश लागत नाही, आणि सूर्याचाही प्रकाश लागत नाही. मागे पुढे उजेडी उजेड होऊन राहिलो, हे आहे ना तुमच्यामध्ये.
आमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. उजेड होऊन राहिलो त्याला कोणाची भीती आहे? शाश्वत हे कधी पाण्यानं भिजतं? आत्मा कधी पाण्यानं भिजतो? कधी काय अग्नीनं जळतो? काय सापडतो? आता इथं आपण बसलोय आणि एकेकाला इथं कुठंतरी चक्कर मारली आणि जीवात्मा गेला, दिसला का? आम्ही एक जण बसलो, त्याला शोधायचं आहे आपण आणि त्याच्या उजेडात आपण राहायचं आहे सगळ्यांनी, कारण परत मानव जन्म नाही ना. कसं करणार? त्याच्यासाठी आपण ध्यास हा जीवाला, देहाला नव्हे, जीवाला. जीव असा सारखा चालू आहे, जीव असा सारखा घेणं देणं सारखं चालू आहे. पण त्याला आपण थांबवायचं कवा? फिरत्या चाकावरती घेशी मातीला आकार, विठला तू वेडा कुंभार. मग हे चाक जे आहे फिरायला लागलंय, थांबवायला पाहिजे. बाकीच्या भवामध्ये हे थांबत नाही. आम्हाला जे कळलं ते थोडं सांगितलं, तुम्ही ऐकून घेतला. ही समजण्याची शक्ती याच भावामध्ये आहे, दुसऱ्या भावामध्ये शक्ती नाहीच, ज्ञानच नाही. मग ह्या चक्राला थांबवायचं कवा? प्रवाहाला, हा प्रवाह चाललाय, इकडून येतो इकडं चाललाय, आम्ही पण चाललो त्या प्रवाहाबरोबर. तुम्ही आम्ही सगळेजण या प्रवाहाबरोबर चाललो. कारण का? नियमच आहे, उत्पत्ती स्थिती लय. या पृथ्वी तलावर हा नियमच आहे, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय. पण संतांनी काय केलं? त्याच्या विरुद्ध मार्गाने गेलं, उलट मार्ग गेले. मग तसं तुम्हा आम्हाला बी उलट मार्गानेच गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? तर आम्ही बाबा या नाशिवंतातच बसलो सुख मानत. तणाव वाढला, काय लक्ष लागना. आज का तू गंभीर आहेस? काय असं व्हायलंय तुला? माझं नाही लक्ष नाही, जरा चित्त माझं आज थारी नाहीच राहणार. कारण इथं लाटासारख्या चालू आहेत ना, खाल्ल्यावर वरल्या खाली घेणं देणं चालूच आहे. हे संपवायलाच पाहिजे. हा जीवाचा जो काय अभ्यास चालू आहे, जीवाचं देणं घेणं चालू आहे, हे थांबवायला पाहिजे. आम्ही खाल्लो, भरपूर खाल्लो, जेवलो, झोपलो सकाळी आणि फ्रेश झालो, हे देहाचं झालं. पण हे चकार चालू आहे, याचं काय? फिरत्या चाकावरती घेशी मातीला आकार. मातीला आकार म्हणजे ज्या ज्या भावात जातोस तुला तिथे ती माती निर्माण होती. तुला ते तिथं तुला ते त्याचं गंध तयार होतात, तिथल्या लोकांचा तुला सहवास. मग ते जनावराचा असू दे, झाडाचा असू दे, मुंगीचा असू दे, किड्याचा असू दे, पक्ष्याचा असू दे, प्राण्याचा असू दे, तिथला संगम चालू झाला. हे चकार थांबवायला ही एवढंच वेळ आहे, ही एवढीच वेळ आहे. मानव जन्म हा इथं हे चकार थांबवायला पाहिजे. आणि हे चकार थांबलं की मग सगळं आतल्या तुमच्या चित्तामधल्या जे काय लाटा उठत्यात त्या लाटा उठणार नाही. नाम आपण ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद टाळवावा. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद टाळवावा. काही कुठं जावं लागत नाही, कुठं यावं लागत नाही, काही कुठं करावं लागत नाही. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर बसायचे आणि त्यांची मंडळी ती बुट्टीतनं भाकऱ्या घेऊन जायच्या. काटा लागला, भाकरी घेऊन जात असताना स्वतः पांडुरंगाने धनगराचं सोंग घे, घोंगडं टाकून घेऊन, ड्रेस चढून घेऊन काटा काढला, माझ्या भक्ताला जेवण द्यायचं आहे म्हटले. आणि ते काय कुठं घेऊन चालला? तर मी चाललोय मालकांच्याकडं. मालक कुठं आलं नाही तर त्यांनी काय म्हटले, ते काय इत्याचं काय ते नाव घेत बसलाय म्हटले, आम्हाला जेवण तू जेवल्याशिवाय मी जेवत नाही. मग भगवंतानी काटा त्यांचा काढला. तू कोण? तर मी विठ्ठल.